नमस्कार, मी आहे पूजा जाधव, श्रीलाभ एंटरप्राइजेसची ओनर। आजचा व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे की आपलं जे शॉप अँड शिप आहे म्हणजे श्रीलाभ एंटरप्राइजेस गेल्या 8 ते 10 वर्षापासून महिलांना घरगुती व्यवसाय देत आहे। पण त्याच्यामध्ये अजून अपग्रेड म्हणजे काय की आता बऱ्याचशा महिलांचे स्टेटस तुम्ही पाहतच असाल की काही ना काहीतरी प्रोडक्टचे दिसतच असतात। पण होतं काय की त्याच्यामध्ये सेल करण्याचा प्रॉब्लेम असा असतो की ते आपण विचारतो तो रेट आपल्याला जास्त वाटतो मार्केटपेक्षा। का वाटतो? कारण की ते रिसेलिंग असते। म्हणजे काय असतं की पहिल्यांदा मॅन्युफॅक्चरर असतो, नंतर होलसेलर असतो, नंतर रिटेलर असतो, नंतर मग रिसेलर असतो। म्हणजे जवळपास 5 ठिकाणी तिथे 100 रुपये ऍड होऊन आपल्याला ते प्रोडक्ट महागात मिळतं। म्हणून आपण जास्त करून ते प्रोडक्ट खरेदी करत नाही। असं बऱ्याचशा महिलांना सुद्धा अनुभव नक्कीच असेल की बाबा आपण प्रोडक्ट तर एवढे ठेवतो पण खरेदीच कोणी करत नाही, फक्त रेट विचारतात। मग याचं कारण असतं की ते प्रोडक्ट असतं महाग। मग याच्यासाठी पर्याय म्हणून आपण श्रीलाभ एंटरप्राइजेसनी ऑलरेडी आपल्याकडे महिला वर्ग खूप जास्त आहे वर्किंग मध्ये, पण त्यांना जर आपण म्हणजे एक जो बेस असतो मार्केटिंगचा, म्हणजे प्रोडक्ट स्वस्त मिळालं पाहिजे। आणि बऱ्याचशा महिला व्यवसाय करतात, प्रत्येक महिलेचा व्यवसाय असतो। कोणी साड्या विकतं, कोणी ज्वेलरी विकतं, कोणी पार्लर चालवतो, कोणी मसाले बनवतो, कोणी काही ना काहीतरी व्यवसाय करतं। तर त्यांच्या पण व्यवसायाला आपण आपल्या पोर्टलमध्ये ऍड करून त्याचं मार्केट करतो। ठीक आहे, महिला वर्ग आपल्याकडे कमीत कमी सध्याला जे वर्किंग मध्ये आहे, काम जे करत आहे, तो कमीत कमी 5000 प्लस आहे काम करणारा वर्ग। ठीक आहे, मग आता प्रत्येक महिलेच्या कॉन्टॅक्ट मध्ये कमीत कमी 100 तरी लोक असतात, बरोबर आहे, जे की खरेदी करतात। पण खरेदी करण्यासाठी लोक तर ग्राहक तर आहे पण प्रोडक्ट नाही, आणि प्रोडक्ट आहे तर खूप महाग आहे। मग याच्यासाठी एक पर्याय म्हणून आपण श्रीलाभ एंटरप्राइजेसनी एक शॉप अँड शिप लॉन्च केला आहे। आता हे शॉप अँड शिप म्हणजे काय की जसंच की फ्लिपकार्ट, अमेझॉन, मीशो, मिंत्रा यांसारखे जे ऍप्लिकेशन आहेत, तसंच आपण एक छोटंसं आपलं वेबसाईट आता सध्याला लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये प्रोडक्ट मिळतील। प्रोडक्ट कोणते आहेत? सेम जसं तुम्ही फ्लिपकार्ट, अमेझॉनवर पाहतात तसेच प्रोडक्ट आपल्या पण वेबसाईटवर आहेत। फक्त फरक असा आहे की ते डायरेक्टली मॅन्युफॅक्चरर टू कस्टमर साठी आहे, आणि मध्ये असणार आहे तो आहे सेलर, रिसेलर नाही। मध्ये कोण असणार आहे आपल्याकडे? सेलर। म्हणजे की ज्या महिला आपल्याकडे वर्क फ्रॉम होम साठी जॉईन आहेत, किंवा ज्यांना हा व्हिडिओ पाहून असं वाटत असेल की मी पण एक वर्क फ्रॉम होम चालू करू शकते, म्हणजे प्रोडक्ट साठी तुम्हाला कुठलीही लाख रुपये 2 लाख रुपये गुंतवणूक नाही, कुठलीच गुंतवणूक नाही, तुम्हाला प्रोडक्ट खरेदी करायचेच नाहीयेत। तुम्हाला आपल्याच वेबसाईट मधून जे प्रोडक्ट्स तुम्हाला आवडतात तेच प्रोडक्ट त्याच रेटमध्ये सेल करायचे आहेत, तुम्हाला त्याच्यामध्ये रेट वाढवायचा नाही। मग आता तुम्हाला कमिशन कसं मिळणार आहे हा पडला असेल प्रश्न। तर तुम्हाला जे कमिशन आहे ते कमिशन कंपनी देणार आहे तुम्हाला। ठीक आहे, म्हणजे इथे का बरं असं केलेलं आहे? कारण की जर एक प्रोडक्ट आहे, समजा आता मी हा ड्रेस घातलाय, हा ड्रेस जर मला समजा आपला ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये जर एखाद्या महिलेने या ड्रेसवर एक्स्ट्राचे 100 रुपये लावले आणि तिथेच याच ड्रेसवर कोणीतरी एक्स्ट्राचे फक्त 50 रुपये लावले, तर ग्राहक कुठे जाईल? तिकडे जाईल जिथं 50 रुपये कमी आहेत। मग इथे सगळ्यांनाच ग्राहक मिळावा हा सुद्धा विचार केला आहे। त्यामुळे प्रोडक्टचा जो रेट आहे तो वेबसाईटमध्ये पण सेम असणार आहे आणि तुम्हाला पण त्याच रेटमध्ये सेल करायचंय। तुम्हाला जे कमिशन आहे ते कमिशन कंपनी देणार आहे, आणि विशेष म्हणजे कमिशन तुम्हाला वारंवार मिळणार आहे। ते कसं ते पण एक छोट्याशा ह्याच्यामध्ये सांगते। एक्झाम्पल, मी शॉप अँड शिपला जॉईन झाल्यानंतर मला जेवढे प्रोडक्ट्स वाटतात की हे प्रोडक्ट्स मी विकू शकते किंवा मला हे प्रोडक्ट्स विकायचे, तर तुमच्या स्वतःचं एक पोर्टल बनवून दिलं जातं। त्या पोर्टलला नाव सुद्धा तुमचं असतं। म्हणजे तुम्हाला जर वाटलं की मला माझ्या पोर्टलचं नाव जे आहे ते आराध्या ठेवायचंय है ना, आराध्या एंटरप्राइजेस, तर तुम्ही तसं आराध्या एंटरप्राइजेसच्या नावाने तुमचं स्वतःचं वैयक्तिक पोर्टल तुम्ही लोकांना सेंड करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही चॉईस केलेले प्रोडक्टच फक्त दिसतील। ठीक आहे, आता दुसरी गोष्ट अशी की तुम्ही ज्यावेळेस ते प्रोडक्ट मार्केटमध्ये सेल करताय, तर तुम्ही एखाद्या मैत्रिणीला सजेस्ट करू शकतात की तू पण हा व्यवसाय कर, मी करते तू पण कर। जर तुम्हाला प्लॅटफॉर्म आवडला आणि आवडल्यानंतर जर तुम्ही एखाद्याला हा प्लॅटफॉर्म रेफर केलात, तर तोही व्यक्ती, जर ती मैत्रीण तुमची आपल्याकडे शॉप अँड शिप साठी जॉईन झाली आणि तिने पण सेल केला, तर ती
ती पण सेल करतीये तर तिच्या प्रोडक्ट पाठीमागे तिला पण कमिशन मिळणार आहे आणि तुम्हाला सुद्धा कमिशन मिळणार आहे. म्हणजे तुम्ही स्वतः सेलर जॉईन करू शकतात आणि तुमचे जेवढे जास्त सेलर असतील तेवढं तुमचं बेनिफिट जास्त असणार आहे. ठीक आहे. आणि हे कुठलंही तुम्हाला आग्रह नाही, हे तुम्हाला जर हा प्लॅटफॉर्म आवडला तरच तुम्हाला हे करायचं आहे. सेकंड पार्ट आहे की प्रोडक्ट आपल्याकडं सेल काच होईल. पहिली गोष्ट तर आपण मॅन्युफॅक्चरर रेटमध्ये म्हणजे एकदम कमी रेटमध्ये आपण आपलं प्रोडक्ट सेल करणार आहोत. सगळ्यात दुसरी आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण जे प्रोडक्ट सेल करणार आहोत ते आपण EMI वरती सेल करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे उधार सेल करणार आहोत. आता त्या उधार प्रोडक्ट सेल करण्यासाठी आपण एक EMIचं एक आपण आपलं कॅटेगरी निवडलेली आहे. आपल्याकडं ऑलरेडी असे भरपूर मेंबर आहेत ज्यामध्ये उधार प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठी खूप इच्छुक आहेत. तर त्यांच्यासाठी आपल्याकडे एक छोटंसं कार्ड आहे. त्या कार्डचं नाव आहे EMI कार्ड, शॉप अँड शिप EMI कार्ड. ठीक आहे. तर ते कार्ड आपण आज लॉन्च करण्यासाठी विशेष म्हणजे त्या कार्डचंच लॉन्चिंगसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. पण त्याआधी तुम्हाला हा कन्सेप्ट सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर आपल्याकडं जसं की तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम मध्ये शॉप अँड शिप जर घ्यायचं असेल तर तुम्ही वर्क फ्रॉम होम करून घेऊन महिन्याला कमीत कमी 25 ते 30 हजार रुपये आरामात कमवू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला 2-3 व्यवसाय दिले जातात. किंवा फक्त तुम्हाला आमच्याकडे कस्टमर बनायचं आहे. जसे तिकडे प्रोडक्ट आहेत तसेच आपल्या इथे पण असणार आहेत. वेगवेगळ्या साड्या, ज्वेलरी, पर्स वगैरे जे काही असतं ते भरपूर प्रमाणामध्ये प्रोडक्ट असणार आहेत. आणि हे प्रोडक्ट्स तुम्हाला जर उधार घ्यायचे असेल तर तुम्हाला फक्त एकदा एक मेंबरशिप कार्ड घ्यायचं आहे. त्या मेंबरशिप कार्डची सध्याची प्राइस आहे फक्त आणि फक्त 500 रुपये. म्हणजे एकदा तुम्ही 500 रुपयाचं मेंबरशिप कार्ड घेतल्यानंतर तुम्ही कमीत कमी 20,000 पर्यंत प्रोडक्ट EMI वरती घेऊ शकतात. त्याची प्रोसेस वेगवेगळी आहे की बस स्टार्टिंगला कितीचं घ्यायचं, काय घ्यायचं, तुम्हाला बेसिक तुम्हाला माहिती दिली जाते. आता आपण ते कार्ड बघूया कसं आहे ते. आणि जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे कार्ड आपल्याकडून ऍज अ फ्री ऑफ कॉस्ट जातं. ठीक आहे. तर ते कार्ड बघूया. हे आहे आपलं मेंबरशिपचं कार्ड. ठीक आहे. तर ATM कार्ड तुम्ही पाहिलं असेल, क्रेडिट कार्ड तुम्ही पाहिलं असेल आणि हे असणार आहे आपलं शॉप अँड शिपचं कार्ड. ठीक आहे. तर हे असं शॉप अँड शिपचं कार्ड तुम्हाला मिळणार आहे. जे मेंबरशिप घेणार आहेत तर त्यांना हे शॉप अँड शिपचं कार्ड फक्त एकदाच घ्यायचं आहे. हे शॉप अँड शिपचं कार्ड घेतल्यानंतर तुम्ही या बेसवर आपल्याकडे EMI वरती प्रोडक्ट घेऊ शकणार आहेत. प्रोडक्ट तुम्ही लगेच कमीत कमी तुम्ही 2,000चं सुद्धा प्रोडक्ट घेऊ शकता. ठीक आहे. हे कार्ड तुम्ही परचेस केल्यानंतर तुम्ही कमीत कमी 2,000चं घेऊ शकता. जास्तीत जास्त अजून कितीही घेऊ शकता. तर स्टार्टिंग तुमच्या ह्याच्यावर आहे की तुम्हाला किती रुपयाचं प्रोडक्ट घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि ह्याचं जे EMI आहेत ते तुम्हाला टप्प्याटप्प्याने फेडायचे. जसं की एक्झाम्पल तुम्ही 2,000चं प्रोडक्ट घेतलं तर 2,000चं प्रोडक्ट घेतलं तर तुम्हाला जे काही डाऊन पेमेंट्स असतात तर ते तुम्हाला एक 10%, 20%, 30% काहीतरी जसं प्रोडक्ट असतं त्याच्यावर डिपेंड असतं की डाऊन पेमेंट्स किती असतं ते भरायचं. त्यानंतर तुम्हाला मिनिमम 70 ते 80% तुम्हाला EMI मिळतो. 70 ते 80% EMI तुम्ही करू शकतात. EMI करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही सिबिलची गरज नाहीये की तुमचं सिबिल इतकंच असलं पाहिजे तितकंच असलं पाहिजे, अशी काही झंझट नाहीये. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला कुठलेच जे व्याज असतं, समजा जे व्याज म्हणतो आपण ते व्याज वगैरे काही नाहीये आपल्याकडं. समजा 2,000चं प्रोडक्ट असेल तर तुम्हाला 2,000 रुपये भरायचे. फक्त एवढंच आहे की स्टेप बाय स्टेप तुम्ही भरू शकतात. आता बऱ्याचशा वेळेस असं होतं महिलांकडे की साडी आवडती पण पैसे नसतात किंवा थोडेच पैसे असतात. मग त्यावेळेस आपण काय विचार करतो, जाऊ द्या नंतर घेऊ. पण इथे आता असं न करता जर हे कार्ड तुमच्याकडे असेल आणि कुठलीही गोष्ट तुम्हाला आवडली तर सध्या तुम्ही आपल्या वेबसाईटमधून प्रोडक्ट्स EMI वरती घेऊ शकतात. पण अजून काही दिवसांनी तुम्ही तुमच्या मार्केटमधून सुद्धा हे कार्ड वापरून प्रोडक्ट घेऊ शकतात. सध्याची स्टार्टिंग आहे आपल्या कंपनीची, त्यामुळे अजून आपल्याला व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचायला वेळ लागणार आहे. सध्या आपण ज्या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचलो आहेत ते सर्व व्यापारी सध्या आपल्या वेबसाईटमध्ये असणार आहेत. पण आपल्याला हे कार्ड फिजिकल सुद्धा तुमच्या सिटीमध्ये वापरता येणार आहे. फक्त थोडंसं वेळ लागेल. पण स्टार्टिंग आहे तर तुम्ही सध्या ऑनलाईन EMI वरती प्रोडक्ट नक्कीच खरेदी करू शकता.
ठीक आहे, तर तुम्ही मेंबरशिप घ्या किंवा शॉपिंगशिप मध्ये जॉईन होऊन एक इन्कम घेण्यासाठी सुद्धा मेंबरशिप घेऊ शकतात. वेगवेगळ्या मेंबरशिप आहेत आमच्याकडे. ज्यांना ह्या प्लॅटफॉर्ममध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी हाय हॅलो करा. नंबर्स आहेत आपले यूट्यूबवर, त्यानंतर लिंक पण आहे. भरपूर 2-3 नंबर आहेत. समजा एकाचा कॉन्टॅक्ट नाही झाला तर तुम्ही तिथे एक ओनली व्हॉट्सअप म्हणून नंबर आहे, तिथे तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात. आणि या प्लॅटफॉर्ममध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्ही समजा जसं की कुठला आपण विचार करतो की कुणी जर प्रोडक्ट नाही खरेदी केलं किंवा नाही हे काही झालं तर तुम्हाला एक घरगुती बिझनेस दिला जातो, ज्याच्यामध्ये प्रोडक्ट्स कच्चा माल कंपनी देते, तयार माल कंपनीच खरेदी करते. म्हणजे हे तुमच्या हातातलं प्रोडक्शन आहे आणि कमीत कमी तुम्हाला महिन्याला 10,000 ते 15,000 रुपये नक्कीच कमवू शकतात. ठीक आहे, तर धन्यवाद. नक्कीच जॉईन करा.